श्री गुरुदत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित, अति श्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त मणिक श्री गुरु चिंतित, कृपा निधी अनंत दिसे स्वप्नी परियसा. रूप दिसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधानित कासे पीतांबर देखा. येऊन योगेश्वरू जवळी भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तया वेळी अभय कर देत असे. इतके देखून सुषुप्तीत चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित विस्मय करी तयवेळी. मूर्ती देखील सुषुप्तीत तेची ध्यात असे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची. देखून या योगीशा ते करिता झाला दंडवत, कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे. कृपा भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी, तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमुचा गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमा तीर, त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती. कीर्ती ब्रीद ख्याती सांगत असे सिद्ध यती, वंशवंशी करीतो भक्ती कष्टा आम्हा केवी पाहे. तू तारका आम्हासी म्हणून माते भेटलासी, संहार करुनी संशयासी निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तयवेळी एक शिष्यास्तव मुळी, गुरु कृपा सूक्ष्म स्थळी भक्त वत्सल परियसा. गुरुकृपा होय ज्यास दैन्य दिसे कैसे त्यास, समस्त देव त्यासी वश्य कळी काळासी जिंके नर. त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणिजे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरू एका भावे भजावे. एखादे समय श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी, राखेल गुरु निर्धारी आपुले भक्त जनासी. ऐसे ऐकोणी नामकरणी लागे सिद्धाची आचरणी, विनवितसे कर जोडोनी भक्ती भावे करोनिया. स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती, गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर. अनेक तुम्ही निरोपिले ती विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न राखे कोणी. हा बोल असे कवणाचा कवन शास्त्री पुराणाचा, संदेह फेडी गा मनाचा जेणे मन दृढ होय. सिद्ध म्हणे शिष्यासी तुआ पुसिल्या म्हासी, वेद वाक्य साक्षीसी सांगे एक एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म्याचे मुखे करुण, त्याची पासून पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टदशात ब्रह्म वाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासून ऐकिजे समस्त ऋषीजन, तेची कथा विस्तारोनी सांगे नैका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुगे पुसे हर्षी, गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरूपिला. ब्रह्मदेवे कलियुगासी सांगी केवी कारणेसी, आद्यंत विस्तारेसी निरूपीजे स्वामी. एक शिष्या एक चित्ता जधी प्रळयो झाला होता, आदी मूर्ती निश्चिता होता वटपत्र शयन. अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन, बुद्धी उपजे चेतन अनेक सृष्टी रचावया. जागृत होवनी नारायण बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनाघर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पावन चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तयवेळी समस्ताहुनी आपण बळी, मजहुनी अनेक स्थुळी कवन नाही म्हणत असे. हासोनिया नारायणू बोले गाढ शब्द वचनू, आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी. देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्महर्षी, स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियसा. संतोषोनी नारायण निरोप दिला तिघन, सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिले तयवेळी. ब्रह्म विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी, देखिली नाही कैसी केवी रचू म्हणत असे. ऐकोने ब्रह्माचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू, वेद असती हे गे म्हणून देता झाला तयवेळी. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर, तेनेची परी रचून स्थिर प्रकाश करी म्हणितले.
अनादिवेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण, जैसी आरसा असे खूण सृष्टी रचावी तयापरी. या वेद मार्गे सृष्टीसी रचिगा ब्रह्मया अहर्निशी, म्हणून सांगे ऋषी केशी ब्रह्म रची सृष्टी ते. सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे, स्वेदज अंडज नामे जारज उद्भिज उपजविले. कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग, एक एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी. बोलावनी कृतायुगासी निरोपी ब्रह्मा परियसी, तुआ जावोनी भूमीसी प्रकाश करी आपणाते. ऐकूने ब्रह्मयाचे वचन कृत युग आले संतोषोन, सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते एक चित्ते. असत्य नेने कधी वाचे वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्ष माळा करकंकणे. येणे रूपे युग कृत ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक, माते न साहे ते ऐक कवणे परिवर्तावे. ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्म आपण, तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी. वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका, बोलावनी त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा परियसा. त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन, असे त्याची स्थूल तन हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जने, धर्मशास्त्र प्रवर्तने कर्म मार्ग ब्राह्मणांसी. हाती देखा कुश समिदा असे धर्म प्रवर्तक सदा वसे, ऐसे युग गेले हर्ष निरोप घेऊन भूमीवरी. बोलावनी ब्रह्महर्षी निरोप देती द्वापारासी, सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते. खड्ग खट्वांग धरोणी हाती, धनुष्य बाण येरा हाती, लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसानिका, निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मदेखा. ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका, ब्रह्म्याचे सन्मुख केवी गेले परियसा. विचारहीन अंतकरणी पिशाच्या सारखे वदनी, तोंड खालते करुनी ठाई ठाई पडत असे. वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन, वाम हाती धरुनी शिष्ण येत ब्रह्म्या सन्मुख. हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवे, ब्रह्म्यापुढे उभा राही काय निरोप म्हणून देखो नितयाचे लक्षण. ब्रह्मा हासे अति गहन पुसतसे अति विनोदाने, लिंग जिव्हा का धरिले. कलियुग म्हणे ब्रह्मासी जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जिव्हा रक्षणारासी हारी असे आपणाते. ऐकोने कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण, भूमीवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी. ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी, तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत. पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका, तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसवरी. मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडिती, त्या कारणे कष्ट दीक्षिती बहु दिवस पर्यंत. आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयु मनुष्यपणे, करीती तप अनुष्ठाने शीघ्र पावती परमार्था. जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी, त्यासी तुआ सहाय्य होऊन वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोणे ब्रह्माचे वचन कली म्हणत असे नमुन, स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी असती. काळात्म्याचे असे गुण छेदन करील धर्मवासना, पुण्यात्म्याचे अंतःकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी. कलीचे वचन ऐकोने ब्रह्मा हासे अति गहनी, सांगत असे विस्तारुनी उपाय कलीसी रहाटवाय. काळ वेळी असती दोन्ही तुझ साह्य होऊन, येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण, मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी, जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझ. या कलियुगा भितरी जन होतील येणे परी, ते जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकोनी ब्रह्माचे वचन कलियुग करीतसे प्रश्न, कैसे साधूचे अंतकरण कवण असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तयवेळी एक चित्ते एक कली, सांगेन एका श्रोते सगळे सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोनी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरासी. माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी, गायत्री कपिला धेनुसी भजनारासी दोष न लगे तुझा. वैष्णव अथवा शैवासी
जे सेविती नित्य तुळशीसी, आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको. गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर त्यासी तू बाधो नको. कली विनवी ब्रह्मासी गुरु शब्द आहे कैसी, कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मजप्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण, गकार म्हणजे सिद्ध आपण, रे पापस्य दाहका. उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित, त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी. गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता, ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियसा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियसी, ईश्वरू कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुरेक परब्रह्म तस्मात् गुरुमुपाश्रयेत्. गुरु ब्रह्म सत्य जान तेची रुद्र महाविष्णू, गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रया. या कारणे श्री गुरुसी भदावे शास्त्र मार्ग ऐसी, तीर्थव्रत योग तपासी ज्योती स्वरूप असे जाणा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियसी सर्व वृद्धी, कथा वर्तली अनादि अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तिथे अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी, वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करांनी तव करीती तयास्थानी, तयात वेद धर्म म्हणून पहिल पुत्र होता द्विज. तया शिष्य भाऊ वसती वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता परियस. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अतिनिपुण तया गुरु सेवा करिता. वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यासी बोलाविनी, पुसतसे संतोषनी ऐका श्रोते सकळ जन. बोलावनी शिष्यासी म्हणे गुरु परियसी, प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोप देसी, अंगीकारू भरवसी आम्हासी तू तारक. ऐकोनी शिष्याचे वचनी संतोष झाला वेद धर्म मुनी, संदीपका ते बोलवनी सांगत असे परियसा. ऐका हो शिष्य सकळी का आमचे पूर्वार्जित असे एक, जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता, काही असे शेषाता भोगिल्या वाचुनी न सुटे जाणा. तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आडरिगत, याची कारण निष्कृती करीत तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृती नाही, हे निश्चित करोनी पाही भोगावे आम्ही परियसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित म्हणून कुसे शिष्यासी. या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक, बोलत असे अतिवेग तया गुरु प्रती देखा. दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देहनाशी, न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकार. वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह सता मनुष्यासी, क्षालन करावे पापासी अथवा वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित्त आपुले देही भोगोनी, त्वरित पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नव्हे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगीचे. ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण, पुष्टी होईन अंगहीन अंध पांगोळ परियसा. संवत्सर एकविंशत माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुसी पुष्टी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणी लागला. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण, सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे. आपुले पाप आपणासी नोहे पुत्र शिष्यासी, न भोगिता स्वदेहासी नवते पाप लाग परियसा. या कारणे आपण देखा भोगी न आपुले पाप दुःख, आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षपर्यंत. जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका, मजवनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊन या. तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची.
ब्रह्मा म्हणे कलिसी शिष्य होता, कैसा त्यासी कुष्ठ होताची गुरुसी नेले काशी पुराप्रती. मणिकर्णिका उत्तर दिशी, कंबळेश्वर सन्निदेशी, राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुणी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगीत होता तया स्थानी. कुष्ठ रोगे व्यापिले बहुत, अक्षहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी. भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्य, करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत. भिक्षा आणिता एके दिन, न जेवी श्री गुरु कोपोनी, स्वल्प आणिले म्हणोनी क्लेशे सांडोनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहु मिष्टान्न नानिसी, म्हणून क्लेश करिता झाला परियसा. तितुकेही आणि मागोनिया सर्वस्व करीतसे वाया, कोपे दिसत देतसे शिविया परोपरी परियसा. एखादे समय शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी, मद निमित्त कष्टलासी शिष्योत्तम शिखामणी. सवेची म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा पू मास विष्टा मूत्रा, क्षण क्षणा धूत नाही. पाप जेथे असे बहुत, दैत्य मत्सर सहित वसत, शुभाशुभ नेने क्वचित, पाप रूप ते जाणावे. समस्त रोग सती देखा, कुष्ठ 16 भाग नव्हती का, वेद धर्म द्विजू ऐका, कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुण दोष मनिना, आणि तो शिष्य सेवा करी एक समान, तोची ईश्वर म्हणून. जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण, जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे. काशी सारखे क्षेत्र असता, कदा न करी तीर्थयात्रा. नवचे देवाच्या यात्रा, गुरु सेवे वाचुनी, गुरु बोले निष्ठुरेसी, आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसा वर्ततसे. वर्तता येणे परिदेख, प्रसन्न होनी पिनाक, येऊनी उभा सन्मुख, वर माग म्हणतसे. अरे गुरु भक्ता दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी निका, प्रसन्न झालो मागा आता. दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्योमकेशी, न पुसता आपण गुरुसी, वर न घे परियेसा. म्हणून गेला गुरुपाशी, विनोतसे तयासी, विश्वनाथ आम्हासी, प्रसन्न होऊन आलासे. निरोप झालिया स्वामीचा, मागे नौपशम व्याधीचा, वर होता सदाशिवाचा, होईल बर्वे तुम्हासी. ऐकोणी शिष्याचे वचन, बोले गुरु कोपन, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थू ईश्वरास. भोगिल्या वाचून पातकासी, निवृत्ती नव्हे गा परियेसी, जन्मांतरी बाधिती ऐसी, धर्मशास्त्र असे जाण. ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परियसी, निरोप पुसोनी श्री गुरुसी, गेला ईश्वर सन्मुख. जाऊन म्हणे ईश्वरासी, न लगे वर आपणासी, नये गुरुचे मानसी, केवी घेऊ म्हणत असे. विस्मय करोनी व्यमकेशी, गेला निर्वाण मंडपासी, बोलावनी समस्त देवासी, सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा असे वास, सांगावे मज प्रकाशोनी. सांगे ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखील परियसी, दीपक म्हणीचे बाळ कैसी, गुरु भक्ती करीतो अभिनव. गोदावरी तीरावासी, वेद धर्म म्हणजे तापसी, त्याची सेवा हरणीशी, करीतो भावे एक चित्ते. वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तया पाशी जाण, गुरुचा निरोप नाही म्हणून नघे वर परियसा. तैसे तापसी योगी आसी, नव्हे मन वर द्यावयासी, बलात्कारे देता कैसी, वर न घेतो दीपक. तन मन गुरुसी समर्पुनी, सेवा करीतो संतोषोनी, श्रीमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा. समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता, निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा म्हणून. इतुके कोणी शारंग धरू, पाहावया गेला गुरु शिष्य, त्यांचा भक्ती प्रकारू, पाहता झाला तयवेळी. सांगितले होते विश्वनाथे, अधिकत्व दिसे अनेक बहुते, संतोष होनी दीपकाते, म्हणे विष्णू परियसा. बोलावनी दीपकासी, म्हणतसे ऋषिकेशी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी, वर माग म्हणतसे. दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखोनी आम्हासी, वर देसी परियसी, कवन कार्या सांग मज. मी तर तुझ भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही, बलात्कारे येऊनी पाही, केवी देसी वर मज. ऐकोणी दीपकाचे वचन, संतोषी झाला महाविष्णू, सांगत असे विस्तारोनी, तया दीपका प्रती देखा. गुरु भक्ती करीसी निर्वाणीसी, म्हणून झालो संतोषी, जे भक्ती केली गुरुसी, तेची आम्हासी पावली. सेवा करीती माता पिता, तेची सेवा मज पावती, पती सेवा स्त्रिया करीती, तेची मज पावत असे. ऐसे ऐकोणी दीपक नमिता झाला अनेक, विणवीत असे एक सिद्ध म्हणे द्विजासी. एक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असे माझे मानसी, वेदशास्त्र मानसी, गुरु आम्हासी देणार.
गुरुपासून सर्व ज्ञान त्रय मूर्ती होती आम्हा स्वाधीन. आमचा देव गुरुची जाण, अन्यथा नाही आपणासी. सर्व देव सर्व तीर्थ गुरुचे आम्हा असे सत्य, त्याचेनी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग. जो वर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजतसे परियसा. संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण. तूची शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुची माझा. काहीतरी मागा आता वर देईन सर्वता. विश्वनाथ आला होता दुसरे ना आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती अधिक होय मानसी, तैसे ज्ञान मज द्यावे. गुरु स्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान देई सुखे. या परते न माग्या आणिके, म्हणून चरणी लागला. दिदला वर शारंग पाणी, संतोषोनी बोले वाणी. अरे दीपका शिष्य शिरोमणी, माझा प्राण सखा होसी. तू ओळखिले गुरुसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी. आणि जरी आम्हा पुससी, सांगे नाही का एक चित्ते. जे जे समय श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करीसी. तेने आम्ही होऊ संतोषी, तेची आमुची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी, वेदांत भाषा हरणीशी. वाचिती जनभक्तीसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्म ऐसे म्हणत. याची कारणे गुरु भजता सत्य, सर्व देव तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षर दोन, अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परियसा. जयाचे हृदय श्री गुरु स्मरण, तोची त्रैलोक्य पूज्य जाण. अमृत पान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो कावरू. फलप्राप्ती होय गुरु, गुरु त्रिमूर्ती याच कारणे. ऐसा वर दीपकासी, दिदला विष्णूने परियसी. ब्रह्मा सांगत असे कलिसी, एक चित्ते परियसा. वर लाधोनिया दीपक, गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे गुरु एक, तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळ दीपका, काय दिदले वैकुंठ नायका. विस्तारुनी सांगनिका, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिदला ऋषिकेशी. म्या मागितले ऐसी, गुरु भक्ती व्हावी म्हणून. गुरुची सेवा तत्परसी, अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी. वर दिदला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोष होणी तो गुरु, प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीविते तू होय स्थिरू, काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धी, तुझे द्वारी नवनिधी. विश्वनाथे तुझे आधी, म्हणे गुरु संतोष. येणे परी शिष्यासी, प्रसन्न झाला परियसी. दिव्य देह तक्षणेसी, झाला गुरु वेद धर्म. भाव शिष्याचा पहावयास, पुष्टी झाला होता क्लेश. तो तापसी अतिविशेष, त्यासी कैचे पाप राय. लोकानुग्रह करावयासी, गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी, पाप जाय सहस्र जन्मीचे. सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी. तरीच तरेल भवानी, गुरुभक्ती असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापाशी, त्रिकरण सह मानसी. तोची लादे ईश्वरासी, ईश्वर होय तथावश्य. गंगाधराचा नंदनू, करीतसे श्रोतया नमनू. न म्हणावे न्यून पूर्ण, माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.